वासंती सामाजिक पुरस्कार. मित्रांनो, आता जे काही युद्ध चालू आहे आखातामध्ये, गल्फ कंट्रीमध्ये, ते युद्ध सुरू झाल्यापासून एक प्रश्न उपस्थित केला जातोय की आता तिसरा कोण. कारण याच्या अगोदर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने उचलून नेलं. मित्रांनो, त्यांची किडनॅप झाली आणि त्या जागी आता त्यांनी स्वतःचा एक राष्ट्राध्यक्ष बसवलेला आहे. हे थोडक्यात आता वर्चस्व कोणाचं आहे व्हेनेझुएलामध्ये, तर अमेरिकेचा. आता त्यांनी परत एकदा एका राष्ट्राबरोबर, एका देशाबरोबर युद्ध छेडलेलं आहे. तो देश कोणता आहे, तर इराण. आता इराण बरोबर हे युद्ध छेडण्याचं कारण त्यांनी काय सांगितलं आहे की इराण हा परमाणु शक्ती होऊ शकतो आणि जर परमाणु शक्ती झाला तर पूर्ण जगाला त्याचा धोका आहे. मित्रांनो, पण ते करताना त्यांनी जो हल्ला केला त्या पहिल्या हल्ल्यामध्येच त्यांचे सर्वेसर्वा, म्हणजे ते राष्ट्राध्यक्ष नव्हते, पंतप्रधान नव्हते, पण सर्वेसर्वा तेच होते. त्यांच्या हातात पूर्ण या देशाची सूत्रे होती आणि त्यांच्याबरोबर इतर जे अधिकारी होते त्या उच्च पदावरती, इतर जे नेते होते उच्च पदावरचे, त्या सर्वांना एलिमिनेट केलेलं आहे. त्यांना यमसदनास पाठवलेलं आहे. मित्रांनो, कालच मी व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये मी याला हत्या म्हणालो नाही, त्याला वध म्हणालो. ते तुम्हाला कळलंच असेल. पण ही जी काय घटना घडली त्याच्यानंतर आता चर्चा काय होते, आता तिसरा कोण. आता तिसरा कोण बोलल्यानंतर टार्गेटमध्ये कोण येतो, तर भारत देश. आणि भारत देश म्हटलं की त्या भारत देशाचा मुखिया प्रमुख पंतप्रधान ते म्हणजे नरेंद्र मोदीजी. आता टेरिफवरनं जे काही कहर केला होता या ट्रम्प तात्याने, त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती हा तुम्हाला नरेंद्र मोदीजी दिसणार. त्यामुळे आता नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आता काही षडयंत्र रचतायत का हे अमेरिकन, किंवा हे डीप स्टेट, किंवा हे ट्रम्प तात्या रचतायत का, असाच प्रश्न आता उपस्थित झाला. त्याच्यावरती चर्चा होती. मित्रांनो, ह्या देशात जो काय स्वातंत्र्य